हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. गरमीचा सीझन चालू झाला म्हटलं की जेवायला आणि बनवायलाही कंटाळ येतो. साधी सरळ सोपी पोटालाही शांतता म्हणजे एकदम थंडगार अशा दह्याची छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे. पोटही भरेल आणि गरमीच्या सीझनमध्ये खायलाही चांगली. आज आपण बनवणार आहोत साधा सरळ सोपा कर्ड राईस. त्याच्यासाठी मी नॉर्मल आपण जे घरात तांदूळ वापरतो त्याचा भात बनवून घेतलेला आहे. मी इथे तसंच राई, जिरा, हिंग, गरम मसाला, लाल मिरच्या, लसूण, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची, तूप, मीठ, साखर, काजू, चणा डाळ, दही इतकं साहित्य घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. आता आपण भात आणि दही चांगलं एकत्रित करून घेणार आहोत. दही आणि भात छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि साखर अगदी चिमूटभर घालून तीही मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे एकत्र सगळं मिक्स होईल. दही आणि भात चांगला एकत्र मिक्स केला की मग आपण त्याच्यावर तडका देणार आहोत आणि मग आपला लगेचच कर्ड राईस तयार होईल. इथे मी छानपैकी भात मिक्स करून ठेवते आणि एका बाजूला फोडणी देण्यासाठी एक टोप गरम करून घेते. मग त्या टोपामध्ये आपण तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडेल ते घालून छान गरम करून घ्यायचं. आणि मी ते 5-6 काजू घेतलेले आहेत, त्याचे मी अर्धे अर्धे असे तुकडे करून घेणार आहे. आणि मग आपण फोडणी देणार आहोत. दही, मीठ आणि साखर मिक्स करताना त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला किंवा धना जिरा पावडरही तुम्ही घालू शकता. तुम्ही धना जिरा पावडर किंवा गरम मसाला घालणं स्किपही करू शकता. हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय घालायचं आणि काय नाही घालायचं. सिंपल दही भात मिक्स करून त्याच्यावर राई जिऱ्याची फोडणी, मिरचीची फोडणी दिली तरीही आपला कर्ड राईस तयार होतो. पण मला बाई भरपूरच हाऊस म्हणून मी ह्याच्यामध्ये हे घाल ते घाल असं घालून सगळं घालून असं कर्ड राईस केलेला आहे. कर्ड राईसमध्ये काय घालायचं हे फक्त तुमच्या आवडीवर डिपेंड आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय हवंय. जितकं साहित्य मी घातलंय ते सगळं तुम्हाला घालायची गरजच आहे असं नाही. तुम्ही नुसतं दही भात मिक्स करून त्याच्यावर राई, जिरा, मिरची, कढीपत्त्याची जरी फोडणी दिल्यात तरीही हा कर्ड राईस छानच लागतो. पण मला असं सगळं घालायला आवडतं म्हणून मी घातलेलं आहे. आता आपण एक टोप गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घालून चांगलं गरम करून घेणार आहोत. तेल आणि तूप आपलं छान गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, डाळ्या असं घालून छानपैकी फोडणी तयार करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी लाल मिरच्यांसोबत नॉर्मल आपल्या ओल्या हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत आणि काजूही घातलेले आहेत. काजूही छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा रंग थोडासा ब्राउनिश होईल. एकदम पण करपवायचं नाहीये. तुम्ही बघा मी कशी फोडणी तयार करते, तशीच तुम्ही पण फोडणी तयार करा आणि जो कर्ड राईस आपण बनवलेला आहे त्याच्यावर घाला.
फोडणीही आपल्याला कर्ड राईससोबत छानपैकी एकत्रच करून घ्यायचे, म्हणजे संपूर्ण कर्ड राईसला खूप छान फ्लेवर येईल. हे सगळं छान मिक्स करून झालं की आपण पुन्हा एकदा वरतून कोथिंबीर घालून गार्निश करून घेणार आहोत आणि आपला कर्ड राईस सर्व करणार आहोत. तुम्हाला ही कर्ड राईसची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या गरमीच्या सीझनमध्ये एकदा कर्ड राईस करून खायला विसरू नका. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. माझ्या व्हिडिओज पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. थँक यू सो मच.